नेपाळमध्ये झालेला उद्रेक पाहता भारताच्या शेजारचा तिसरा देश अराजकतेच्या संघर्षात सापडताना दिसतोय। श्रीलंकेमध्ये महागाई, इंधन आणि अन्नधान्याची टंचाई, तिकडे बांगलादेशात डॉलरचा तुटवडा आणि आता नेपाळमध्ये वाढती कर्जबाजाराची स्थिती, यामुळे आंदोलनाचा भडका उडालाय असं बघायला मिळतंय। ही तीन दृश्य आपण बघतोय। श्रीलंकेमध्ये राजपक्षे सरकार विरोधी आंदोलन झालं, बांगलादेशात शेख हसीना सरकार विरोधात तणाव निर्माण झाला, हिंसाचार झाला आणि आता नेपाळमध्ये ही स्थिती बघतोय आपण। नेपाळमध्ये वारंवार सरकार बदल झालाय, त्यामुळे उद्रेक होताना दिसतोय। बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातल्या ताणामुळे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि याच्यामध्ये नेपाळमध्ये सोशल मीडिया प्रतिबंधावरून अराजकता निर्माण झाली आहे। विदेशी देशांचा दबाव आणि विदेशी कर्जाचा डोंगर ही कारणं सुद्धा यासाठी दिली जात आहेत। ही दृश्य आपण बघतोय, श्रीलंका, बांगलादेश आणि आताची नेपाळमधली दृश्य। एप्रिल 2022 मध्ये श्रीलंकेत काय परिस्थिती होती आपण बघतोय, बांगलादेशात सुद्धा 2024 मध्ये अराजकता पसरली आणि आता नेपाळमधली दृश्य। नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलनाचा भडका कायम आहे। मंत्र्यांची घरं, पक्ष कार्यालय आंदोलकांकडून टार्गेट केली जात आहेत। पंतप्रधान ओली हे दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत असंही कळतंय। पंतप्रधान ओलींच्या राजीनाम्याची आंदोलकांनी आता मागणी केलेली आहे। नेपाळमध्ये राष्ट्रपतींच्या घराला आग लावलेली आहे। आतापर्यंत नेपाळमधील 3 मंत्र्यांनी राजीनामा दिलाय असं समजतंय। नेपाळी काँग्रेस कार्यालयाला आंदोलकांनी आग लावली। सोशल मीडियावर बंदी घालणं किंवा भ्रष्टाचाराचा मुद्दा या सगळ्या संदर्भात ही हिंस्र निदर्शनं या तरुणांनी केलेली आहेत। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक दिवाकर देशपांडे सर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत। देशपांडे सर, आपण बघतोय सलग दुसरा दिवस आहे, हा सगळा भडका उडताना दिसतोय आणि जेन झी आपण म्हणतोय जे याच्यामध्ये अगदी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात, याचा नेमका काय परिणाम भारताच्या दृष्टीने होऊ शकतो असं आपण म्हणू शकू? भारतावर परिणाम काय होईल यापेक्षा तिथली जी परिस्थिती आहे नेपाळमधली ही का उद्भवली याचा आधी विचार करणं आवश्यक आहे। नेपाळमध्ये साधारणतः गेली 16 वर्ष लोकशाही आहे, राजेशाही तिथली संपली आणि लोकशाही आली। त्या लोकशाहीकडून तिथल्या लोकांच्या खूप अपेक्षा होत्या, या लोकशाहीमध्ये काहीतरी बदल होईल, लोकांच्या जीवनामध्ये बदल होईल, लोकांचं जीवनमान सुधारेल अशा अपेक्षा होत्या। पण तिथल्या जे राजकीय पक्ष आहेत, विशेषतः जे डावे पक्ष आहेत, गेली काही वर्ष ते डाव्या पक्षांची आता सत्ता आहे आणि त्यांच्या आघाड्या तिथे सत्ता असतात आणि या पक्षांनी फार लोकशाहीचा पुरखेळ करून टाकलेला आहे। म्हणजे गेल्या 16 वर्षात 14 पंतप्रधान तिथे झालेले आहेत, म्हणजे 14 वेळा तेच ते लोक परत आलटून पालटून सत्तेवर येत आहेत आणि लोकांच्या राहणीमान जीवनात काही सुधारणा नाहीये। बेकारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, तरुणांमध्ये मोठा असंतोष आहे आणि त्याला हे सोशल मीडियावरची बंदी हे त्याच्या स्फोटाचं कारण ठरलेलं आहे। एक ठिणगी उडणं आवश्यक होतं, या निमित्ताने उडालेली आहे आणि आता पूर्ण नेपाळ हे अराजकात सापडलेलं आहे। त्यामुळे आणि गेल्या काही काळापासून नेपाळमध्ये राजेशाही परत आणा असं आंदोलन सुरू झालं। हे जे अस्वस्थ लोक आहेत, लोकशाहीमुळे ज्या सुधारणांची अपेक्षा करत होते त्या झालेल्या नाही, त्यामध्ये लोक अस्वस्थ आहेत, त्यांना आता परत राजेशाही परत हवी असं दिसतंय आणि तिथं भूतपूर्व राजांनी सुद्धा लोकांमध्ये हा कसा जाईल आणि हे वेळेस तोडगा निघाला। जी देशपांडे सर, कदाचित काही तांत्रिक अडचणी येतात ज्यामुळे तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। मात्र तुम्ही जसे मुद्दे उपस्थित केलेत की लोकांना अपेक्षा होत्या खूप, मात्र त्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यामुळे हा सगळा आता उद्रेक पाहायला मिळतोय। ही दृश्य सध्या आपण पुढारी न्यूजवर बघतोय, जो हिंसाचार उफाळलेला आहे, सलग दुसरा दिवस आहे या आंदोलनाचा आणि हा भडका वाढत चालला। अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा यावेळेला हा जमाव पांगवण्यासाठी फोडावे लागलेले आहेत, मात्र आक्रमक झालेले हे आंदोलक आपण सध्या बघतोय। नेमकी काय कारणं आहेत या सगळ्या उद्रेक जो झालेला आहे त्यामागे आपण बघूया। इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सह प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली गेली आणि त्यामुळे नेपाळमध्ये असंतोष निर्माण झाला। जेन झी तरुणाईचा सरकार विरोधात संताप पाहायला मिळतोय। रस्त्यावर उतरून आता हे आंदोलक हिंसक झालेत, आपण त्याची दृश्य सुद्धा शेजारी बघतोय। हिंदू राष्ट्र आणि राजेशाही यासाठी आंदोलन सुरू असताना सरकारच्या निर्णयानं आंदोलन पेटलं। राजधानी काठमांडूत नेपाळच्या संसदेवर संतप्त तरुणाईकडून दगडफेक केली गेली, जाळपोळ करण्यात आली। काठमांडूमध्ये संसदेची इमारत पेटवून देण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला। हिंसक आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला, यावेळी गोळीबार सुद्धा करावा लागला।
हिंसाचारानंतर काठमांडू शहरामध्ये कर्फ्यू लावला गेला. दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश यामध्ये दिले गेले.